नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. कालच्या ट्विस्टमध्ये आपण बघितलं की नैना आणि राहुलचं सत्य कलाने अद्वैत समोर आणलेलं असतं. राहुलच्या या वागण्याने अद्वैतला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. जो भाऊ ज्याच्यासोबत त्याने सगळं काही शेअर केलेलं असतं त्या भावाने त्याला एवढा मोठा धोका दिलेला असतो. त्यामुळे अद्वैतच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते. अद्वैत खूपच भावूक झालेला असतो. अद्वैत समोर आता नैनाचं आणि राहुलचं सत्य असतं. अद्वैत आता जाब विचारायला राहुल जवळ येतो. जेव्हा राहुल अद्वैतला समोर बघतो तेव्हा आता राहुलची चांगलीच बोबडी वळते. राहुल प्रचंड घाबरलेला असतो. अद्वैत राहुलला विचारतो की राहुल, हे सगळं काय चाललंय आणि हे सर्व कधीपासून सुरू आहे? राहुल म्हणत असतो की अरे ब्रो, तू चुकीचा अर्थ नको काढूस, तुला जसं वाटतंय ना तसं काहीच नाहीये. तेव्हा नैना राहुलला म्हणत असते की राहुल, अरे काय चाललंय तुझं? आता तरी सांग ना तुझ्या भावाला की आपलं काय नातं आहे ते. आणि मला असं वाटतंय की आपण त्याला आता सगळं काही खरं खरं सांगून टाकायला पाहिजे. राहुल नैनाला म्हणत असतो की नैना, तू आत्ताच्या आत्ता घरी जाते की नाही? नैना म्हणत असते की मी कुठेही जाणार नाही, मी आता अद्वैतला सगळं काही खरं सांगून टाकणार आहे. परंतु राहुल नैनाला खुणवतो आणि म्हणतो की तू आत्ता इथून निघून जा, नाहीतर याचे खूप वाईट परिणाम होतील. असं म्हटल्यावर नैना आता लगेचच तिथून निघून जाते. कला तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु नैना पुढे पळत असते आणि नैना नाहीशी होते. आता अद्वैतला राहुलचा प्रचंड राग आलेला असतो. तो राहुलला जाब विचारत असतो की राहुल, मला सांग की तू हे सगळं का केलंस? का भेटलं तुला हे सगळं करून? तू माझ्याच पाठीत खंजीर खुपसले. अरे लहानपणापासून माझे मोठे भावाचे सगळे कर्तव्य पार पडले, तुझे एवढे लाड केले, तुझ्या प्रत्येक गोष्टीला हा म्हटलं असेल, आबांपुढे तुझी इज्जत व्हावी म्हणून मी प्रयत्न केले आणि तू काय दिलं मला त्याच्या बदल्यात? एवढा मोठा धोका. तुला चांगलं माहित होतं की माझं नैनावर प्रेम होतं आणि माझं नैनावर प्रेम होतं म्हणून तुला ते हिसकावून घ्यायचं होतं ना. तरी पण आई मला लहानपणापासून सांगायची की राहुलला तुझं काही चांगलं देखवत नाही, राहुलला तुला आवडलेली प्रत्येक गोष्ट हिसकावून घ्यायची असते. तरी सुद्धा मी आईसमोर त्या गोष्टींचा विरोध करत होतो की नाही, राहुल असं कधी वागू शकत नाही, राहुल माझ्याबद्दल असा कधी विचार करणार नाही. परंतु राहुल, आज तू ही गोष्ट प्रूव्ह करून दिली की तू माझा मित्र नाही, माझा भाऊ नाही, तर माझा दुश्मन आहेस. राहुलला काय बोलावं तेच कळत नसतं. अद्वैत प्रचंड रागामध्ये असतो. राहुल आता बाजू पलटवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो कलाला म्हणत असतो की काय ग, आमच्या भावाभावांमध्ये फूट पाडून तर तुला आता खूप मज्जा येत असेल आणि हेच पाहिजे होतं ना तुला. मला माहितीये ना तुझा ह्याच्या मागे नक्की काय प्लॅन आहे आणि तुम्ही दोघी बहिणी मिळून काहीही करू शकता, हेही मला माहितीये. कला त्याला म्हणत असते की राहुल, आमचा कुठला काही प्लॅन नाहीये, प्लॅन तर तू केलायस आणि तोही तुझ्या भावाच्या विरोधात. अरे तुला एकदा तरी लाज वाटायला पाहिजे होती की अद्वैतला तर तू धोका दिलास, परंतु ज्या मुलीसोबत तू लग्नातून पळून गेला त्या मुलीला सुद्धा तू धोका दिला, तिलाही लग्न करण्यासाठी नाही म्हटलास. खरं तर तुला माणूस म्हणण्याच्या सुद्धा तू लायकीचा नाहीयेस. राहुल तिच्यावर ओरडत असतो. अद्वैत म्हणतो की राहुल तू शांत बस आता. राहुल आता तू शांत बस, मला आता तुझं सगळं काही समजतंय, तुझा खरा चेहरा आता माझ्या समोर आलाय. तर राहुल आता अद्वैतला इमोशनल करतो. राहुल अद्वैतला म्हणत असतो की अरे अद्वैत, तू कोणावर विश्वास ठेवतोय? ह्या कलावर? अरे ही कला स्वतः लग्नात उभी राहिली आणि तेही नैनाच्या जागेवर. हिने धोक्याने तुझ्यासोबत लग्न केलंय, यांनी आपल्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्या की कशा प्रकारे ते एवढे श्रीमंत आहेत आणि तू ह्या लोकांवर विश्वास ठेवतोय. ही उद्या तुला काही उठून सांगेल, मग तू हिच्यावरच विश्वास ठेवणार आहेस का? तुला तुझ्या भावावर अजिबात विश्वास नाहीये का? अद्वैत म्हणतो की नक्की तुला काय म्हणायचंय? तेव्हा राहुल सांगतो की ब्रो, तुला नीट स्टोरी माहितच नाहीये काय झालीये ती. अरे तुला माहितीये का काय झालं? खरं तर नैनाचं तुझ्यावर अजिबात प्रेम नव्हतं. नैना तुझ्यावर प्रेम करत नव्हती. नैनाला तुझ्यासोबत लग्नही करायचं नव्हतं, त्यामुळे नैना लग्नातून पळून गेली होती. तुला माहितीये का नैनाचं कोणावर प्रेम आहे? नैनाचं माझ्यावर प्रेम आहे. परंतु मी मात्र नैनाला कधीच माझ्या प्रेमाची भीक नाही घातली. मी प्रत्येक वेळी तिला 2-3 वेळा समजावलं देखील की असं होऊ शकत नाही, तू माझा विचार सोडून दे, मी तुझ्यावर कधी प्रेम करू शकत नाही आणि मी तुझ्याशी लग्नही करू शकत नाही. तू माझ्या भावाला खूप मोठा धोका दिलायस. परंतु अरे ती नैना ऐकतच नव्हती. एवढं सांगून सुद्धा ती माझ्या गळ्यातच पडली होती. सारखं मला म्हणायची की माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर, नाहीतर मग मी अद्वैतला काहीतरी विचित्र सांगेल आणि तुला अडकवेल. कला त्याला म्हणत असते की अरे राहुल, काय बोलतोयस याचा एकदा विचार तरी कर. आणि ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैत नाही, हा जे बोलतोय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं काहीच झालेलं नाहीये. राहुल पुढे म्हणतो की अरे अद्वैत, तुला माहितच नाहीये या बहिणी कशा आहेत त्या. खरं तर ह्या दोघींचाही प्लॅन आहे. आता कला तर तुझा हात धरून चांदेकरांच्या घरामध्ये घुसलीये, यांना फक्त ऐश्वर्य श्रीमंती लागतीये आणि आता नैनाला सुद्धा माझा हात धरून आपल्या चांदेकरांच्या घरात घुसायचंय. अरे ह्या 2 बहिणींचा प्लॅनच आहे तो आणि तू यांच्या प्लॅन मध्ये फसू नकोस. तू आता तुझ्या भावावर विश्वास ठेव. ही कला फक्त तुला फसवण्याचा प्रयत्न करतीये. खरं तर कलाची ही चाल होती की तिला मला तुझ्या समोर बदनाम करायचं होतं. अद्वैतला आता राहुलचंही म्हणणं पटायला लागतं. तर कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, तू प्लीज याच्यावर विश्वास ठेवू नको. अद्वैत, मला माहित होतं की जर मी तुला सांगितलं तर तू माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही.
म्हणून मी तुझ्या डोळ्यांनी बघावं म्हणून तर तुला इथे बोलवलंय. तू अजिबात याच्यावर विश्वास ठेवू नको, हा एकदम खोटं बोलतोय. राहुल म्हणत असतो की अद्वैत आता तूच मला सांग की मंदिरात राहून मी देवासमोर राहून मी कधी खोटं बोलू शकतो का? अरे मी नाही बोलत आहे खोटं, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी देवाची शपथ घेऊन सांगतो, मी अजिबात खोटं बोलत नाहीये. परंतु कला अद्वैतला सावध करण्याचा प्रयत्न करत असते की हा पूर्णपणे खोटं बोलतोय. तर अद्वैत कलाला म्हणतो की मी एक निर्णय घेतलाय, मी असा निर्णय घेतलाय की मी राहुललाही पूर्णपणे चुकीचं ठरवू शकत नाही आणि कलालाही चुकीचं ठरवू शकत नाही. जोपर्यंत खरी बाजू मला खरे पुरावे भेटत नाही तोपर्यंत मी कोणालाही म्हणणार नाही की हा बरोबर किंवा हा चुकीचा. कलाने तिची बाजू माझ्यासमोर मांडली आहे, राहुलने त्याची बाजू माझ्यासमोर मांडली आहे. आता या क्षणाला मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही कारण मला तुमच्या दोघांचंही म्हणणं खरं वाटतंय. आता कुठे राहुलच्या जीवात जीव येतो. तर कला म्हणत असते की अरे अद्वैत काय बोलतोयस तू हे सगळं, आणि तू एका गोष्टीचा विचार कर, तुला असं वाटतंय की ही सगळी गोष्ट आता सुरू झाली आहे, पण अरे ही गोष्ट आता सुरू नाही झाली आहे. तुला माहितीये तुझ्या लग्नामध्ये राहुल नव्हता. अरे तो राहुल का नव्हता तुला माहितीये का? कारण त्याच वेळी राहुल नैना दीदीला पळून घेऊन गेला होता आणि जेव्हा तू नैनाताईला गेस्ट हाऊस मध्ये बघायला गेला होता ना तेव्हा नैनाताई सोबत राहुल सुद्धा पळाला होता. अरे तू जिथं जिथं नैनाताईचा शोध घेतला ना तिथे तिथे राहुल आला होता. नैनाताईवर इम्प्रेशन पाडण्यासाठी याने नैनाताईच्या मागे गुंड देखील पाठवले होते आणि नंतर नैनाताईला वाचवून त्याने नैनाताईचं मन जिंकलं होतं. अरे मला सगळ्या गोष्टी माहिती आहे की मला माहिती आहे याने तुझ्या पाठीत खंजीर खुपसलंय, तुझ्याच काय घरच्यांच्या सगळ्यांच्या पाठीत खंजीर खुपसलंय, घरच्यांसमोर तो खोटं बोललाय, तू याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. राहुल त्याला म्हणत असतो की अरे अद्वैत तसं काहीच नाहीये. तर आता अद्वैत म्हणतो की थांब राहुल, मी तुझ्यावरही पूर्णपणे विश्वास नाही ठेवू शकत. ज्याप्रमाणे कला मला सांगतीये त्याप्रमाणे तिचं खरंही असू शकतं ना आणि तुझं खोटं असू शकतं. तुला असं वाटत असेल की मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवावा कारण तू माझा भाऊ आहेस म्हणून, तर तुझा हा चुकीचा गैरसमज आहे. फक्त त्याच व्यक्तीच्या बाजूने उभा आहे जो खरा आहे आणि मला जोपर्यंत पुराव्यानिशी कोणी सिद्ध होत नाही तोपर्यंत मी कोणावरही आरोप करणार नाही. कला म्हणते की ठीक आहे अद्वैत, आता जर तुला विश्वास ठेवायचा नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु मी मात्र तुला माझी बाजू पटवून देणारच. आता जे काही आहे ना ते नैनाताईच सांगेल. नैनाताईच सांगेल की ही या गोष्टीची सुरुवात कधी झाली होती आणि या गोष्टीचा शेवट कधी होतोय. नैनाताई आता आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल सांगेल. त्यामुळे आता राहुल खूप घाबरलेला असतो की नैनाने जर अद्वैतला सगळं काही खरं सांगून टाकलं तर मग मात्र आपलं काही खरं नाही. कला आता नैनाला अद्वैत समोर घेणार असते आणि अद्वैत समोर आता ती खरं काय आहे ते सांगायला लावणार असते. तर मित्रांनो आता प्रश्न हा आहे की तेव्हा नैना खरं बोलेल का? तर त्यावेळी सुद्धा राहुल काहीतरी खेळी खेळेल आणि नैनाला आपल्या बाजूने करून अद्वैतला कलाबद्दल भडकवेल. तुम्हाला काय वाटतं की नैना कोणाची बाजू घेईल? नैना कलाची बाजू घेईल की नैना राहुलची बाजू घेईल? हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर मित्रांनो तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.